नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आपण बघतोय आपण ठाण्यामध्ये आहोत आणि ठाण्यामध्ये आता संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी काही क्षणात पोहोचत आहेत. तर हे सगळे मराठा समाज बांधव आझाद मैदानावर धनगर समाज बांधवांचं जे उपोषण सुरू आहे दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली, तर त्या उपोषणाला भेट देण्यासाठी संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी काही क्षणातच पोहोचत आहेत. आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी ठाणे येथील मराठा समाज बांधव या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन होत आहे. नाना, कसा असणार आहे पुढचा दौरा? आपण आझाद मैदानावर जाणार आहोत. ठाण्यातले सगळे बांधव, सगळे सेवक आणि मुस्लिम बांधव पण आले, सगळे धर्मातले सगळे बांधव आले. धनगर आरक्षणाला पाठिंबा द्यायला मनोजदादा जात आहेत. आता तापा काही मिनिटांमध्ये येतोय, 1 ते 2 मिनिटांमध्ये येईल अशी अपेक्षा. आपल्याला ट्रॅफिक नाही लागलं तर, कारण अत्यंत जवळ तापा आहे आणि बाकी सगळे ठाण्याचे कंपनी आहेत, बाकी बांधव ते मोठी नाही. काय सांगाल दादा, मनोजदादा जरांगे पाटील आझाद मैदानावरती निघालेले आहेत. ठाणेकरांचा उत्साह कसा आहे? नेता म्हणून ज्यांनी मान्यता प्राप्त केलेली आहे आणि समाजासाठी जे लढतात सातत्याने, हा धनगर समाजाला पाठिंबा देण्यासाठी ते ठाण्याच्या दिशेने निघणार आहोत. म्हणून आम्ही ठाणेकर म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी इथे थांबलेलो आहोत. जरांगेच्या मागे पूर्ण महाराष्ट्र नाही तर एक मराठा म्हणून त्यांच्या मागे उभा आहे, असं मी आज इथे जाईल. नक्कीच. काय सांगाल दादा? मनोज जरांगे पाटील साहेब हे सामान्य लोकांचे, असामान्याचे नेते आहेत. त्यांनी जेव्हापासून मराठा आरक्षणाची धुरा सांभाळलेली आहे, मराठा आरक्षणाची धुरा आली तेव्हापासून प्रत्येक तळागाळातील लोकांना असं वाटतं की नाही, आपलं आरक्षण विकास आहे ते मिळेलच. आणि हा मराठा फक्त एकटा मराठा नाही तर तो मराठा 7-12 पकडतात आणि सर्व जे समाजातील सुरक्षित घटक आहेत त्यांना सोबत घेऊन जात आहे. मुस्लिम आरक्षणासाठी सुद्धा जरांगे साहेब हे कर्तव्यदक्ष आहेत. त्यांचं मुस्लिम आरक्षणावर सुद्धा लक्ष आहे. तसेच विविध आरक्षणं हे टिकली पाहिजे आणि त्यांना जे गरजू आहेत, ज्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे, त्यांना आरक्षण मिळेल यासाठी ते तत्पर असतात. त्यांच्या कार्याला शुभेच्छा. धनगर आणि धनगड हा विषय असा आहे की ळ आणि ढ यामध्ये त्यांनी 25 ते 30 किमान 70-60-70 वर्ष झाले त्या एका समाजाला हे अतिशय खेदजनक बाब आहे. आणि अशा लोकांना पाठिंबा देण्यासाठी आमची माननीय जरांगे पाटील साहेब जात आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे आणि यामध्येच यशाचं. नक्कीच. काय सांगाल दादा? आता ठाण्यामध्ये जरांगे पाटील काही मिनिटांमध्ये पोहोचत आहेत आणि आझाद मैदानावरती थोड्याच वेळात पोहोचणार आहे. धनगर समाज बांधवांचं उपोषण सुरू आहे. त्या उपोषणाला भेट देण्यासाठी ठाणेकरांचा कसा उत्साह आहे? जरांगे पाटलांना कशी साथ देणार आहेत? जय जिजाऊ जय शिवराय. जरांगे पाटील साहेब जेव्हा मराठा आरक्षण समस्येसाठी महाराष्ट्रभर जेव्हा धाव घेतली होती तेव्हा ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही खूप मोठा कार्यक्रम त्यांचा इथे घेतला होता. आज ते पुन्हा एकदा धनगर आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईला चाललेले आहेत. आम्ही सर्व मराठा बांधव सकाळी 11 वाजल्यापासून इथे त्यांची वाट बघत बसलेले आहोत. मला पाटलाने एवढंच सांगायचं आहे, आप आगे बढो, हम आपके साथ आहे. नक्कीच. काय सांगाल ताई? आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात आणि जरांगे पाटलांच्या प्रतीक्षेत आहात. जय जिजाऊ जय शिवराय. हा सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही इथे खूप जमा झालेलो आहोत आणि जे आज जरांगे पाटलांनी पाऊल उचलले आहेत तिथे धनगर समाजाने सपोर्ट करत आहेत, तर मी म्हणते अख्खं महाराष्ट्राने बघावं की फक्त मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढत नाही तर इतर 18 पगड जातींना घेऊन लढतात. आज धनगर समाजासाठी एवढं मोठं सपोर्ट करण्यासाठी तिकडे ते एवढे लांबून आलेले आहेत. हे लोकांनी लक्षात घ्यावं आणि जे पाठीमागे बोलतात ना, जे मराठा आरक्षणाला टाळगोट लावण्याचा प्रकार करतात, तर त्या लोकांनी हे लक्षात घ्यावं की मनोज जरांगे पाटील फक्त मराठा समाजासाठी लढत नाही तर 18 पगड जातीला घेऊन लढतायत. आणि आज एवढ्या लांबून ते प्रवास करून येत आहेत मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी, तर इथे जमलेला सर्व मराठा समाज त्यांच्याबरोबर मुंबईलाही जातात. नक्कीच. काय सांगाल दादा? दादा, आम्ही ठाणेकरांच्या मोर्चातर्फे मनोज दादा आणि सर्वांनी म्हणून आमच्या धनगर आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा आहे. धनगर बांधव हे आमचे छोटे बांधव आहेत, आम्ही त्यांचे मोठे बांधव आहोत. त्यामुळे आमचा अधिकारी हा काही त्यांना सपोर्ट करणे आणि आम्ही जरांगे पाटलांच्या मार्फत सर्व धनगर समाजाला आणि मोर्चातर्फे पूर्ण पाठिंबा असेल दादा. नक्कीच. या ठिकाणी आपण बघतोय बांधवांनो, या ठिकाणी काय सांगाल साखळकर साहेब, तुम्ही कुठून आलाय? दोन गाड्या परत एकदा सिद्ध झालेला आहे की मराठा समाज हा जातीवाद नाहीये. ज्या ज्या वेळेस छोट्या छोट्या समाजावरती अन्याय होतो त्या त्या वेळेस मराठा समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत येतो आणि त्या समाजाला न्याय देण्यासाठी मराठा समाज हा त्या ठिकाणी तत्परतेने उभा राहतो.
त्याच्यामुळे पुन्हा एकदा या महाराष्ट्राला सिद्ध करून दाखवलेलं आहे की मराठा समाज कधीही जातीवादी नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या समाज असतील त्या समाजाच्या पाठीमागे उभं मुलावर येतात राहण्याचा आहे. मोठा भाऊ म्हणून मराठा समाज मुलावर येतात. आणि या ठिकाणी म्हणून नक्कीच मित्रांनो, आपण बघतोय आम्ही आता ठाण्यामध्ये आहोत आणि ठाण्यामध्ये या ठिकाणी सगळे समाज बांधव एकत्रित आलेले आहेत. सगळा मराठा समाज एकत्रित आलेला आहे आणि संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रतीक्षेत आम्ही सगळेजण या ठिकाणी आहोत. अगदी थोड्या वेळात या ठिकाणी जरांगे पाटलांचं आगमन होत आहे आणि आम्ही आता आझाद मैदानाच्या दिशेने आगेकूच करत आहोत. धनगर समाज बांधवांना साथ देण्यासाठी या ठिकाणी हा सगळा संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी आता एकजुटीने या ठिकाणी आता ठाणे मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघत आहे. आपण ठाण्यामधून आम्ही लाईव्ह आहोत. हे लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो. जय जिजाऊ जय शिवरायच्या भावना या ठिकाणी घोषणा सुरू आहेत. जरांगे पाटील हे आता या ठिकाणी निघालेले आहेत. जरांगे पाटील आगे बढो. तर जबरदस्त अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि आपण बघतोय की आता जरांगे पाटलांचं आगमन या ठिकाणी काही क्षणात होत आहे. कालही आझाद मैदानावरती या ठिकाणी आम्ही भेट द्यायला गेलो होतो आणि आता ठाण्यामध्ये जरांगे पाटलांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपण बघतोय दादांचा ताफा या ठिकाणी आता काही क्षणातच येतोय. अगदी लगेचच आपल्याला जरांगे पाटलांचा संपूर्ण ताफा या स्क्रीनवरती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आपण बघतोय जरांगे पाटलांचा संपूर्ण ताफा या ठिकाणी आता ठाण्यामध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे. या ठिकाणी आपण बघतोय की आम्ही सगळेजण प्रतीक्षेत आहोत जरांगे पाटलांच्या आणि थोड्याच वेळात आता या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांचा ताफा पोहोचत आहे आणि लगेचच आम्ही आझाद मैदानाच्या दिशेने या ठिकाणी आगेकूच करणार आहोत. कसं स्वागत करणार आहे मुस्लिम समाज बांधव ठाण्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांचं? पूर्ण महाराष्ट्रातून मुस्लिम समाजाला पाठिंबा आहे आणि मुस्लिम समाजाचा पण पाठिंबा आहे दादाला. ते 18 देऊन दादा अनेक आपली गाडी पुढे आली. लढा घेत आहे. नक्कीच. तर या ठिकाणी आपण बघतोय सगळे बांधव आलेले आहेत ठाण्यामध्ये. आपण बघतोय की एकत्रित या ठिकाणी सगळेजण जमलेले आहेत आणि जरांगे पाटलांच्या प्रतीक्षेत हे सगळे आहेत. भावांनो, लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, पुढे पाठवायला विसरू नका आणि आपलं पेज फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. संपूर्ण जी आझाद मैदानावरती जी सगळ्या घडामोडी आहेत, दीपक बोराडेंची भेट असेल किंवा धनगर समाज बांधवाला कशा पद्धतीने पाठिंबा दिला जातोय आणि मराठा समाज कसा एकजुटीने या ठिकाणी आता आझाद मैदानावरती दाखल होत आहे ते आपल्याला संपूर्ण लाईव्ह या ठिकाणी बघायचं आहे. तर या ठिकाणी आता जरांगे पाटलांचा ताफा या ठिकाणी पोहोचत आहे ठाण्यामध्ये. आपण बघतोय ठाण्यातली ही लाईव्ह दृश्य आहेत आणि जरांगे पाटलांचा संपूर्ण ताफा या ठिकाणी आता अवघ्या काही क्षणात येतोय. सकाळी 8 वाजता आंतरबली सराटीतून जरांगे पाटील हे निघालेले आहेत आणि पुढच्या काही क्षणांमध्येच आता त्या ठिकाणी ते येत आहेत. या ठिकाणी प्रेसचे बांधव देखील या ठिकाणी जमलेले आहेत आणि जरांगे पाटलांच्या प्रतीक्षेत या ठिकाणी सगळे ठाणेकर जे आहेत ते आपण बघतोय सकाळपासून ते दादांच्या प्रतीक्षेत आहेत आणि अगदी काही क्षणातच ठाण्यावरून हे सगळे जवळपास 25 ते 30 गाड्या इथून ठाण्यावरून ताफ्यामध्ये जॉईन होणार आहेत आणि जसजसं रस्त्यावरती पुण्याचे बांधव पुढे थांबलेले आहेत, सोलापूरचे बांधव देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज आलेला आहे आणि आझाद मैदानावरती आता या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील थोड्याच वेळात पोहोचत आहेत. नाना, काय सांगाल? या ठिकाणी सगळेजण प्रतीक्षा करतात मनोजदादांची. तर मित्रांनो, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. काय सांगाल शंकर आप्पा, तुम्ही देखील मनोजदादांना साथ देण्यासाठी या ठिकाणी आहात. किती वाजता पोहोचणार आहेत? काय सांगाल? पाठिंबा आहे आणि धनगर समाज तर नक्कीच मित्रांनो, आपण पाहतोय आत्ताची सगळी लाईव्ह दृश्य आहेत. अवघ्या काही क्षणातच जरांगे पाटलांचं या ठिकाणी आगमन होत आहे. दादांच्या प्रतीक्षेत आहोत आपण आणि कुठल्याही क्षणी आता या ठिकाणी ताफा पोहोचत आहे. हे सगळे जे बांधव आहेत ते सगळेजण एकत्रित येऊन आता जरांगे पाटलांच्या प्रतीक्षेत या ठिकाणी हे सगळे बांधव या ठिकाणी आहेत आणि आपण पाहतोय ही सगळी जी आहे ती ठाण्यातली दृश्य आहेत आणि आता अवघ्या काही क्षणामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आवाज पोहोचतोय का? आता येत असेल आवाज थोडा प्रॉब्लेम झाला होता, परंतु आता आवाज पोहोचत असेल सगळ्यांपर्यंत. जास्तीत जास्त शेअर करा आणि संपूर्ण धनगर समाजाला आपल्याला सपोर्ट करायचा आहे, त्यामुळे सगळ्यांनी शेअर करा आणि आपलं पेज प्रत्येक अपडेटसाठी फॉलो करा.
ठाण्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन होत आहे. आपलं ज्ञानदेव काशीद फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवरून देखील लाईव्ह आहे भावांनो. संपूर्ण नांदेड जिल्हा सामाजिक संस्था देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या पेजवरून आपण या ठिकाणी देत आहोत. आणि अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी आता मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि पुढच्या तर या ठिकाणी आपण बघतोय पुढच्या काही क्षणामध्येच मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. दादांचा ताफा या ठिकाणी अवघ्या काही क्षणात पोहोचत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव धनगर समाज बांधवांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट ही आपल्या पेजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय. या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील अवघ्या काही क्षणातच या ठिकाणी पोहोचत आहेत आणि दादांचं आगमन इथून आता थेट आझाद मैदानावरती होणार आहे. आपण बघतोय प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्या ज्ञानदेव काशीद फेसबुक पेजवरून पाहतोय. परभणी येथून बांधव लाईव्ह पाहत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सगळे बांधव लाईव्ह पाहत आहे आणि अवघ्या पुढच्या काही क्षणातच मनोजदादा जरांगे पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. प्रत्येक अपडेट ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या पेजच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे मित्रांनो. आणि आता देखील या ठिकाणी राज्यभरातून संपूर्ण राज्यातून त्या ठिकाणी या ठिकाणी बांधवांना सपोर्ट या ठिकाणी मिळतोय. अत्यंत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळे बांधव आलेले आहेत आणि अवघ्या काही क्षणातच संघर्षयोद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अगदी या ठिकाणी काही क्षणात दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे. ताफा दादांचा पोहोचत आहे. तर मित्रांनो हे लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर ठाण्यामध्ये आपण आहोत आणि जरांगे पाटलांचा ताफा ठाण्यामध्ये पोहोचत आहे. अवघ्या थोड्याच वेळात आपण आझाद मैदानावरती पोहोचणार आहोत. आझाद ठाणे ते आझाद मैदान. हो नाना ताफा पोहोचलेला आहे. ठाण्यामध्ये ताफा आलेला आहे. नाही हो आपला नाही आपला नाही ताफा. हा तो मागे आला वाटतं आला. फॉर्च्युनर आणि परत फॉर्च्युनर पांढरे. तर या ठिकाणी जरांगे पाटील काही क्षणात पोहोचत आहेत. ट्रॅफिक आहे ना. ट्रॅफिक असल्यामुळं वेळ लागतोय 2 मिनिटं. होते माझा किती किलोमीटर आहे एंट्री पडते तो. या ठिकाणी काही क्षणातच मनोजदादा जरांगे पाटील पोहोचत आहेत ठाण्यामध्ये आणि हे सगळे ठाण्यातले समाज बांधव एकत्रित आलेले आहेत आणि ठाणेकर असतील पुणेकर असतील सोलापूरकर सगळे राज्यभरातून आलेले समाज बांधव रस्त्यावरती टप्प्याटप्प्याने जरांगे पाटलांच्या ताफ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि पुढे निघणार आहेत. आपण बघतोय ठाण्यामधली सगळी मराठा समाज बांधवांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अवघ्या काही क्षणातच आता जरांगे पाटलांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. सर काय सांगाल दादा काय सांगाल मनोजदादांचं आगमन होत आहे. आज मनोजदादा ठाणे मार्गावर मुंबईला उपोषणाला बसलेले आहेत. त्या संदर्भात दादा प्रथमच जसं दादांनी चौंडीला सांगितलेलं धनगर समाजाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे तसंच तेच ब्रीद वाक्य सत्य करण्यासाठी आज तिथं जे यांनी 9 गुराढी उपोषणाला बसले दादा त्यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी जाते. आत्ता तरी सरकारला जाग येईल. आज 9वा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा. आजपर्यंत सरकार त्यांना नक्कीच. तर या ठिकाणी ठाणेकरांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की दीपक बोराडेंचं धनगर समाजाचं उपोषण मुंबईमध्ये सुरू आहे परंतु सरकार मात्र हलत नाहीये. मात्र आज निश्चितपणे फरक पडेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोलापूरहून साधारणतः किती बांधव आलेत आता आझाद मैदानावर किती पोहोचलेत आणि रस्त्यात किती जॉईन होणार आहेत.
5-7 गाड्या भरून आणलेत माळशिरस तालुक्यातून. सोलापूर नाही म्हटलं 40-50 गाड्या आणल्या. तर सोलापूर जिल्ह्यातून देखील बांधव आलेत. नाना काय सांगाल, बिडून किती बांधव आलेत मनोजदादांच्या सोबत? सोबत दादाच्या सोबत तापा इथं 10-15-16 गाड्या आहेत. रस्त्याने प्रत्येक पॉईंटला 10-15 गाड्या थांबलेल्या. आपण मगाशी तुमचा आवाज येत नव्हता कमेंटमध्ये, बांधव म्हणाले कसा उत्साह आहे जरांगे पाटलांच्या स्वागताचा ठाण्यामध्ये? ठाण्यामध्ये आता कमीत कमी 15 ते 20 गाड्या इथं जमा आहेत. लोकांचा खूप उत्साह आहे लोकांचा. अवघे 15 ते 20 मिनिटात दादा ठाणे खाली येणार आहे. म्हणून मराठा बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, सर्व बांधव इथं दादांच्या स्वागतासाठी तयार आहेत. ए, पलीकडे गेल्या गाड्या, गाड्या पलीकडे गेल्या. ओय, 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 ओय. पाटील दादा, माणसं थांबलेत, लोक थांबलेत लय मोठे. आपण बघतोय दादांचं आगमन झालेलं आहे. मनोज दादा तुम आगे बढो. हो, लवकर लवकर दादा. थोडं बाजूला ना, बाजूला तुम्ही चालेल, बाजूला झाड असेल तर बाजूला ना. चला आपण तर या ठिकाणी आपण बघतोय दादांचं आगमन. आता आझाद मैदानावरती काही क्षणातच पाटील आझाद मैदानावरती पोहोचले. जाऊ द्या ट्रॉफिक जाम झाली हो, जाऊ द्या. चला ट्रॉफिक जाम झाली. जाऊ द्या हो, जाऊ द्या. ए भाई, आपल्या गाड्या घेणार आहेत का सोबत? ह्या गाड्या सगळ्या जेवणाची गाडीकडे जाऊन जेवण टाकायची. मग आता कुठं गाड्या आता निघाल्या गाड्या? ए भाई, मला येऊ दे ना. कोणत्या गाडीत आहेत नाना? राम 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 राम. हा चला चला ती गाडी गेली. चला 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 आपली गाडा काढा काढा. काही अडचण नाही, काढा. चला फास्ट. काय होत नाही. दादांचा ताबा ठाण्यामध्ये आहे आणि आता ठाण्यातून मुंबईला आपण पोहोचतोय काहीच वेळात. चला घ्या पुढे. आझाद मैदानाच्या दिशेने मनोज जरांगे पाटील यांचा संपूर्ण ताबा निघालेला आहे. हिच्या माग काळीच्या माग घाला, घाला हिच्या माग. ओय ओय चला चला घाला हिच्या ह्याच्यात घाला. हा राहू दे हिच्या माग 75-75च्या माग. मनोजदादा जरांगे पाटील यांचा संपूर्ण ताफा ठाण्यामधून आता मुंबईच्या दिशेने निघालाय. चला, जय शिवराय, जय मल्हार. तर बघू शकतो आपण मनोजदादा जरांगे पाटील यांचा संपूर्ण ताफा आहे आझाद मैदानाच्या दिशेने निघालेला आहे.
2 मिनिट हळूच घे भैया. चला चला फास्ट थोडा. मामा फास्ट. इंडिकेटर टाका सगळे. तर या ठिकाणी आपण बघतोय की हा ताफा संपूर्ण ताफा लाईव्ह आपण दाखवा असं. गाडी पुढे घ्या ना आपली. तुम्ही काय रोड घेता हो घ्या इकडून मग दिशील मामा. कंटिन्यू ओके. तर मित्रांनो संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील यांचा संपूर्ण ताफा या ठिकाणी चाललेला आहे. ठाण्यामधून आम्ही पुणे निघालोय आता. तरी लवकरात लवकर सगळ्या मराठा समाज बांधवांना विनंती आपण तातडीने यायचंय आझाद मैदानावरती. पुढं काढा काढा हळूच काढा पुढे जाऊ द्या पुढे जाऊ द्या हिच्या पुढे जाऊ द्या. हा चला पुढे पुढे चला ओके. इकडे चला आपण पुढेच चला आता जितकं फास्ट जाणार. हा असं जरा चौथरचं वय म्हणते. आप्पा हलू नका. सर मी काय मदत करू सांगा. नाही काहीच नाही. ओके चलू द्या असंच राहू द्या. ओके हे काय तुमच्या गाडीच्या मागे तुमचीच गाडी लाईव्ह चालू आहे. असू द्या काय हरकत नाही. हा हा हे लाईव्ह बघा ना. हा हा सर युट्यूबवर बघायचं का नाही. नाही फेसबुकला त्यांना त्या कनेक्ट करून ज्ञानदेव का कनेक्ट करून देऊ सर फेसबुकला. नाही होऊ दे त्यांचं होऊ दे आपलं. बोडके साहेब ज्ञानदेव काशी सर्च करायचं आणि फॉलो करायचं डायरेक्ट. काही गरज नाही ह्यांच्याकडे द्यायची. ओके किती वेळ आता आपण काही पण वेळ आपण गाडी दिसली पाहिजे. एकदा मागचा तापा घ्या सर बाहेर निघून. येते हा पुढे आणतो ना पुढे ब्रिजवर गेल्याचं. आता स्पीड कमी म्हणून म्हणलं होतं घ्या. स्पीड कमी म्हणूनच घ्या म्हणलं नाही होतं. नाही काय नाही आणखी स्पीड लांब आहे. थांबा. किती स्पीड असू दे आपण घेत होतो डायरेक्ट. आपण ब्रिजवर चढणं आणि गाड्याचं नंतर घेणं हा असं कुठे दिसतं. मित्रांनो थोड्याच वेळात आम्ही पोहोचतोय.
निघालेत फास्ट निघा. गाड्या आल्यात पुढे. आम्ही जिथून लोकेशन टाकलं त्याच्या पुढे आलो. लाईव्ह लोकेशन आहे माझं, लाईव्ह बघा. मित्रांनो, अगदी थोड्या वेळात आपण आता आझाद मैदानावरती पोहोचत आहोत. तर मित्रांनो, थोड्याच वेळात आम्ही लाईव्ह करणार आहोत. पुन्हा थोड्या वेळासाठी थांबतोय. आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज दोन्हीवरून आपला संपूर्ण दौरा लाईव्ह असेल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. जय शिवराय.